हॅलो सुवर्णमयी, आतापर्यंत आपण कितीतरी विषय हाताळले आणि तुमचा रिस्पॉन्स, कमेंट्स हे सगळं मला दरवेळी जाणवून देत आलं की ही जागा म्हणजे मला मिळालेली खरी मैत्रीण आहे. तर आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत की मैत्रिणी असायलाच पाहिजेत का, आणि जर असतील तर मैत्रीच्या नावाखाली आपल्याला जे वाईट अनुभव येतात त्यांच्याशी कसं डील करायचं. तुम्हाला कधी असं वाटतं का की मला मन मोकळं करायला कोणीच नाहीये, किंवा एकेकाळी माझ्या आयुष्यात इतक्या मैत्रिणी होत्या पण आता कोणीच नाही. मला खात्री आहे सुवर्णमयीवर असलेल्या माझ्या सगळ्या समविचारी मैत्रिणींना हे कधीतरी मनात नक्कीच आलं असेल, कारण आपल्याला मैत्रीची गरज वाटते. जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या स्त्रीच्या मनातली शंका दूर करू शकतो. तिला हे जाणवेल की असं वाटणारी मी एकटी नाहीये. लहानपणीची मैत्री तशी साधी असते ना, टिफिन शेअर करायचा, नोटबुक एकमेकींना द्यायच्या. पण मोठं झाल्यावर तीच मैत्री भावनांच्या, तुलना आणि अपेक्षांच्या गुंत्यात अडकते. तुमचं स्टेटस, पैसा, नोकरी ह्याला जास्त महत्त्व येतं. आपण मदत करतो पण आपल्याला अडचणीच्या काळात तशी साथ मिळत नाही. विश्वासाने शेअर केलेल्या गोष्टी बाहेर पसरवल्या जातात आणि मग असं होतं की आपल्याला आपलं मन कुणासमोर मोकळं करायला सुद्धा भीती वाटते. ही उदाहरणं एकच गोष्ट सांगतात की स्त्रियांच्या मैत्रीमध्ये भावना जास्त आणि बाउंड्रीज कमी असतात. असं काही झालं की वाटतं मैत्री नावाचा गोड पदार्थ आपल्याला कडू अनुभवच देणार आहे का. एका क्षणाला आपण ठरवतो आता कुणाशी मैत्री करायची नाही, कारण आधीच्या अनुभवांनी आपण इतके दुखावलेले असतो की असं वाटतं ह्यापेक्षा एकटेच बरे. आपण सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअप स्टेटसवर बघतो मैत्रिणी एकत्र मिळून पिकनिकला जातात, सहलीला जातात, हॉटेलला जेवायला जातात, मस्त मजा करतात. आणि ते फोटो पाहून आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की माझ्याकडे असा ग्रुप नाही म्हणजे माझ्यातच काहीतरी कमी आहे का. तर हे असं वाटणं अगदी साहजिक आहे, पण चुकीचंही आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, प्रत्येकाची लाईफस्टाईल, त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. काही जणांना मोठ्या ग्रुपमध्ये राहायला आवडतं, तर काहींना दोनच जवळची माणसं पुरेशी वाटतात. ह्यात कमीपणा किंवा जास्तपणा अजिबात नाहीये. सोशल स्किल्स असणं म्हणजे सतत केवळ ग्रुपमध्ये मिसळणं नाही. खरं तर आपल्या बोलण्यातली प्रामाणिकता, एखाद्या जवळच्या व्यक्तीला दिलेली आपुलकी, आपण नात्यांना दिलेला वेळ हीच आपली खरी सोशल स्ट्रेंथ असते. आणि सोशल मीडियावर दाखवलं जातं ते सगळं खऱ्या आयुष्यातलं सत्य नसतं. तिथे आपण नेहमीच बेस्ट मोमेंट्स बघतो, त्याच्यामागे त्यांचे आपसातले ताण, ग्रुपमध्ये राहून सुद्धा एकटेपणाचे क्षण कुणीच पाहत नाही. म्हणून पुढच्या वेळी असा विचार डोक्यात आला की मी वेगळे आहे, माझ्याकडे असा ग्रुप नाही, तेव्हा स्वतःला सांगा तुला जशी नाती जपायची आहेत तुझ्या गतीने, तुझ्या पद्धतीने, ती तू जपत आहेस. त्याचं मोजमाप आणि तुलना दुसऱ्या कुणाशी करू नकोस. तुमच्याकडे 1-2 जीवाभावाच्या मैत्रिणी असतील तरी सुद्धा ते पुरेसं आहे, कारण नाती क्वांटिटीवर नाही तर क्वालिटीवर टिकतात.